27 तारखेला दादांना मुंबईत थांबवलं गेलं आणि 28 तारखेला सकाळी हा अपघात घडला. दादांच्या विमाना अपघाताविषयी एक अशी नवीन गुपित माहिती समोर आली, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघाताचं असं काळं सत्य समोर आलं, जे आजपर्यंत दाबण्यात आलं होतं. 28 तारखेला बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरण्याचा प्रयत्न करत होता, पण धोका असल्यामुळे किंवा वैमानिकाच्या चुकीमुळे विमान कोसळलं. अशीच कारणं आजपर्यंत या विमान अपघाताला देण्यात आली होती. ब्लॅक बॉक्स सापडला, पुरावे सापडले गेले, वेगवेगळे दावे नेत्यांकडून केले जात होते. संपूर्ण महाराष्ट्र अगदी वाट पाहत होता की काय या अपघाताचं कारण आहे. तर एका बाजूला लोक म्हणत होते की हा घातपात आहे, तर काही लोक तर दादा परत येणार, दादा कुठेतरी गुप्त ठिकाणी आहेत असे बोलले जात होतं. पण या सगळ्या गोंधळात एक असा विश्वसनीय तपास झाला. त्या तपासात एक अशी गोष्ट समोर आली, जी गोष्ट हा अपघात होण्याच्या आदल्या रात्रीची होती. म्हणजेच 27 तारखेच्या 24 तासात काय झालं, अपघात होण्याच्या 24 तासासाठी काय झालं होतं, याची कल्पना कोणालाच नव्हती. खरं तर हा अपघात 28ला सकाळी 9च्या दरम्यान झाला, पण याची खरी सुरुवात 27 तारखेच्या दिवसापासूनच झाली होती. या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण, कोणी अपघात घडवून आणला, याविषयी देखील CIDच्या तपासामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण की एक असं नाव समोर आलं आहे की नाव इतकं मोठं आहे आणि दादांच्या इतक्या जवळचं आहे की कोणाचा भरोसाच बसत नाहीये. तसंच ते विमान जे दादांना देण्यात आलं होतं, ते विमान गुजरातमधून आलं होतं. आणि ते विमान जेव्हा विमानतळावर थांबलेलं होतं, तेव्हा त्या विमानाच्या सिस्टीमशी, त्या विमानासोबत काहीतरी गोंधळ करणारा एक व्यक्ती देखील आढळून आला आहे. आणि त्या व्यक्तीने या विमानात कशा पद्धतीने छेडछाड केली असावी आणि त्याला कोणी आदेश दिला, अशा 27 तारखेच्या 24 तासातल्या सगळ्या 3 गुपित गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. आज आपण या अतिशय विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या त्या 3 गुपित गोष्टी समोर आल्या, CIDने काय तपास केला आहे, 27 तारखेला म्हणजे अपघात होण्याच्या आधी 24 तासात काय काय घडलं, का दादांना फोन करून थांबवण्यात आलं, दादांना थांबवलं पण त्यानंतर कसा प्लॅनिंग झाला, विमानात छेडछाड झाली, त्यानंतर तो जो व्यक्ती होता तो कुठे गायब झाला, कोण मास्टरमाइंड आहे या संपूर्ण प्रकरणाचा, काय माहिती समोर आलीये. ते विमान गुजरातवरून आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुजरात आणि ते विमान याचा काय संबंध आहे, या सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. 28 जानेवारी महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस, ज्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा चेहरा जो अतिशय प्रतिष्ठित होता, त्याच्या शब्दाला वजन होतं, तो व्यक्ती 28 जानेवारीला होचा नव्हता झाला. त्यांचा हा शेवट अतिशय रहस्यमय होता. कारण की हा स्फोट झाला, हा विमानाचा अपघात झाल्यानंतरच प्रसारमाध्यमांमध्ये 6 जण विमानात बसले होते आणि बॉडी 5च सापडल्या, पण 6वा व्यक्ती वाचला का, अशी चर्चा सुरू झाली. पण वाचला तर पुढे गेला, मग दादा जिवंत आहे अशा अफवा सुरू झाल्या. आणि मग हळूहळू याही अफवा आता वाढत होत्या. पण तेवढ्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी CIDला आदेश दिला आणि CIDने हे सगळं सत्य याचं बाहेर काढलं. सहसा विमान अपघात हे तांत्रिक कारणामुळे होतात असं मानलं जातं. पण 28 जानेवारीचा हा अपघात तांत्रिक होता का, की वैमानिकाची चूक होती, की याच्या मागे कुठला कट शिजत होता, या दिशेने एक तपास झाला. आणि या तपासामध्ये 3 अशा गोष्टी समोर आल्या की ज्याने या प्रकरणाचा मास्टरमाइंडचं नाव समोर आलं. या घटनेमागे एक फोन, एक फाईल आणि ते विमान, या 3 गोष्टी समोर आलेल्या आहेत, ज्या आदल्या दिवशी घडवल्या होत्या असं सांगण्यात आलं. 28 जानेवारीपासून आजपर्यंत काय काय घडलं हे सगळं लोकांनी टीव्हीवर पाहिलं आहे. पण जे आदल्या दिवशी झालं, आदल्या 24 तासात झालं, जी प्लॅनिंग झालं, जो कट शिजला, याची कोणालाच कल्पना नव्हती. खरं तर या प्रकरणाची जर माहिती घ्यायची असेल तर आपल्याला 27 तारखेच्या त्या रात्री जावं लागेल. काय घडलं होतं मुंबईत त्या रात्री, विमानाची छेडछाड कशा पद्धतीने केली असावी असा दावा केलाय. गुजरातवरून विमान आलं होतं असा दावा का केला जातोय, आणि मग कोण आहे या प्रकरणाचं मास्टरमाइंड, तो कशा पद्धतीने सापडलाय, चला आपण जाणून घेऊया या लोकनेत्याच्या अपघातामागचं खरं कारण. सुरुवात होते त्या 27 जानेवारीच्या संध्याकाळपासून. मुंबईत हवेत गारवा जाणवत होता आणि मंत्रालयातील कामकाज आटोपून अजितदादा आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. त्या रात्री त्यांचा बारामतीला जाण्याचा कार्यक्रम निश्चित झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा ताफा रस्तेमार्गे जाण्यासाठी सज्ज होता. गाड्यांचे चालक,
सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक यांनी सर्व तयारी पूर्ण केली होती. रस्तेमार्गे प्रवास करताना वाटेत काही महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधत ते बारामतीला पोहोचणार होते. पण म्हणतात ना, काळाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. अचानक रात्रीच्या वेळी मंत्रालयातील एका दालनातून एक फाईल बाहेर पडते आणि तिथूनच या संपूर्ण कथेला एक वेगळं वळण मिळतं. अजितदादा जेव्हा गाडीत बसणार होते त्याच क्षणी त्यांच्या फोनची रिंग वाजली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा फोन एका अशा नेत्याचा होता ज्याचं नाव राजकारणात खूप आदराने आणि कधीकधी भीतीपोटी घेतलं जातं. नरावदी प्रमोद हिंदूराव यांनी या संदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते फोनवर प्रफुल्ल पटेल किंवा अशाच एका वजनदार नेत्याचा आवाज होता. या फोन कॉलमध्ये नेमकं काय बोललं गेलं? केवळ 3 मिनिटाच्या त्या संभाषणाने दादांचा रस्तेमार्गे जाण्याचा निर्णय बदलला. असं बोललं जात आहे की त्या फोनवर त्यांना सांगण्यात आलं की एका महत्त्वाच्या फाईलवर तुमची स्वाक्षरी हवीये आणि ती फाईल रात्री उशिरापर्यंत तुमच्याकडे पोहोचेल. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशी कोणती फाईल होती जिच्यासाठी एका उपमुख्यमंत्र्याला आपला प्रवास थांबवावा लागला. रोहित पवार यांनी या प्रकरणाला वाचा फोडताना फाईलचा जो उल्लेख केला तो आज या तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही फाईल पूर्व विदर्भातील एका मोठ्या राईस मिल घोटाळ्याशी किंवा एखाद्या अवाढव्य कंत्राटाशी संबंधित असू शकते. राजकारणाच्या गोटात अशी चर्चा आहे की या फाईलवर स्वाक्षरी होणे किंवा न होणे यावर कोणाचे तरी हजारो कोटींचे भविष्य अवलंबून होते. ही फाईल दादांच्या हातात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. रात्रभर चाललेल्या त्या घडामोडी आणि फाईलवरील त्या स्वाक्षरीनंतर दादांना खूप उशीर झाला होता. परिणामी रात्रीचा प्रवास टाळून दुसऱ्या दिवशी सकाळी खासगी विमानाने बारामतीला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. हाच तो निर्णय होता जो पुढे जाऊन एका दुर्दैवी घटनेत रूपांतरित झाला. विमान कोसळल्यानंतर केवळ स्थानिक पोलीसच नाही तर सीआयडी आणि तज्ज्ञांची पथके घटनास्थळी दाखल झाली. सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की विमानाच्या इंजिनमध्ये किंवा इंधन यंत्रणेत शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का याचा आम्ही कसून तपास करत आहोत. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा तपास सुरू झाला. धावपट्टीवर पडलेले विमानाच्या अवशेषांचे एक एक तुकडे गोळा केले गेले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या फाईलसाठी दादा मुंबईत थांबले होते ती फाईल घटनास्थळी अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सापडली. त्या फाईलवरची स्वाक्षरी अजूनही स्पष्ट दिसत होती, पण त्यातील मजकूर मात्र काळाच्या उदरात गडप झाला होता. तपास यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की विमानाचा अपघात आणि त्या फाईलचा संबंध जोडणारा एखादा दुवा सापडतोय का. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे खासगी विमान बारामती विमानतळाच्या जवळ आलं तेव्हा तिथलं वातावरण खूप शांत होतं. पण त्या शांततेत एक वादळ लपलेलं होतं. धावपट्टीवर दाट धुके होते. पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला पण दृश्यमानता कमी असल्यामुळे त्याला यश आलं नाही. नियमानुसार पायलटने गो अराउंड घेतला म्हणजे विमान पुन्हा उंचीवर नेलं. साधारणपणे अशा परिस्थितीत विमान सुरक्षित असतं. पण दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागलं तेव्हा तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानाचा तोल अचानक डाव्या बाजूला झुकला. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला शेवटचा संपर्क अत्यंत गोंधळात टाकणारा होता. पायलटने मे डे असे ओरडल्याचे समजते, पण त्यानंतर संवाद कायमचा तुटला. विमान जेव्हा जमिनीवर आदळलं तेव्हा त्यातून निघालेला आवाजाचा मोठा गोळा संपूर्ण बारामतीत ऐकू आला. विमानाने पेट घेतला होता. हे दृश्य इतकं भयानक होतं की तिथल्या सुरक्षारक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना केवळ अपघात होती की त्यामागे कोणाचा घातपात होता? संजय राऊत यांनी या प्रकरणाला थेट भ्रष्टाचाराची फाईल दाबण्याचा प्रयत्न असे संबोधले आहे. त्यांच्या दाव्यानुसार काही लोकांना ही भीती होती की जर दादांनी त्या फाईलवर स्वाक्षरी केली नाही किंवा ती फाईल उघड झाली तर अनेक मोठी नावे अडचणीत येतील. त्यामुळेच काळाचा हा घाला इतका अचूक कसा बसला असा सवाल उपस्थित केला जात आहे. तपासादरम्यान सीआयडीला एक महत्त्वाचा सुगावा लागला आहे. विमानतळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद व्यक्ती विमानाची देखभाल करणाऱ्या भागात फिरताना दिसली होती. ही व्यक्ती तिथे काय करत होती आणि विमान उड्डाण करण्यापूर्वी तिथे कोणताही बाह्य हस्तक्षेप झाला होता का? असे बोलले जात आहे की विमानातील स्वयंचलित नियंत्रण प्रणाली म्हणजे ऑटोपायलट सिस्टममध्ये काही तांत्रिक छेडछाड करण्यात आली असावी, ज्यामुळे विमान लँडिंगच्या वेळी अनियंत्रित झाले. अर्थात तपास यंत्रणांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शक्यतेवर गांभीर्याने काम सुरू आहे. या घटनेमुळे केवळ अजितदादांच्या कुटुंबावरच नाही तर संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जनतेच्या मनात संताप आणि प्रश्न दोन्ही होते. जर एखाद्या उपमुख्यमंत्र्याचं विमान अशा प्रकारे कोसळत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय?
प्रत्येक तासाला नवीन खुलासे होत होते. कधी फोन कॉल्सचे डिटेल्स समोर येत होते, तर कधी फाईलचे रहस्य. राजकीय गोटात अस्वस्थता पसरली होती, कारण या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजधानीपर्यंत पोचत होते. एका मोठ्या नेत्याचा त्या रात्रीचा फोन आणि त्यानंतर झालेला हा रहस्यमयी शेवट, हे सर्व एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय आता बळावू लागला आहे. आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे सर्वात मोठा खुलासा होणार आहे. CIDच्या हाती एक असा ऑडिओ रेकॉर्डिंग लागला आहे, ज्यामध्ये त्या रात्रीच्या फोन कॉलचा काही भाग स्पष्ट ऐकू येतोय. त्या रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला सांगतीये की काम आजच व्हायला हवं, उद्याची सकाळ होता कामा नये. हे वाक्य नेमकं कोणासाठी होतं? फाईलसाठी की विमानाच्या प्रवासासाठी? जेव्हा तज्ज्ञांनी या ऑडिओचे विश्लेषण केले, तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले. कारण ज्या वेळेला हे बोललं गेलं, त्यानंतर बरोबर 10 तासांनी बारामतीच्या धावपट्टीवर तो स्फोट झाला. याचा अर्थ असा होतो की तो केवळ अपघात नव्हता. कोणाला तरी हे माहीत होतं की हे विमान कधी आणि कसं कोसळणार आहे. अजितदादा मुंबईत का थांबले? त्या फाईलमध्ये नेमकं काय होतं? आणि तो फोन कोणाचा होता? या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू समोर येत आहेत. जरी अधिकृतपणे याला दुर्दैवी अपघात म्हटलं जात असलं, तरी लोकांच्या मनात मात्र ही एक मोठी घटना म्हणून कायम राहील. असं बोललं जातं की सत्य हे सूर्यप्रकाशासारखं असतं. ते कितीही झाकून ठेवलं तरी एक दिवस बाहेर येतच. आज या प्रकरणातील फाईल, फोन आणि फ्लाईट या तिन्हींचा संबंध जेव्हा जोडला जातो, तेव्हा एक भयानक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हा तपास अजूनही सुरूच आहे आणि प्रत्येक नवीन पुराव्यासोबत यातील रहस्य अधिक गडद होत चाललं आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं ते पाहता इथे एक गोष्ट स्पष्ट होते की 27 तारखेची ती रात्र महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात रहस्यमय रात्र होती. आपण जे दावे पाहिले, मग तो फोन कॉल, ती फाईल किंवा गुजरातून आलेल्या त्या विमानाचा विषय असो, या केवळ योगायोग असू शकतात का, की यामागे खरोखर एखादा मोठा कट शिजत होता? CIDच्या तपासात ज्या गोष्टी समोर येत आहे, त्यावरून एक शक्यता वर्तवली जात आहे की दादांना मुंबईत थांबवणं हा त्या प्लॅनचा भाग होता का, अशी चर्चा आता वर्तवली जात आहे. जर त्या रात्री फोन आला नसता तर दादा रस्ते मार्गे निघाले असते, तर कदाचित आज काहीतरी वेगळं चित्र असतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. कोणाचं तरी नियोजन यशस्वी झालं की खरंच अपघात हा त्या ठिकाणी अपघातच होता. गुजरातहून आलेल्या विमानासोबत छेडछाड झाल्याचा जो संशय व्यक्त केला जातोय, तो जर खरा असेल तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रकार ठरू शकतो. आता पहा, या प्रकरणात आपण जी माहिती पाहिलेली आहे, हे पहा, हे सगळे लोकांचे प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातल्या शंका आहे. आज या चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त समोर आलेल्या माहितीचं विश्लेषण करत आहोत. आपण कुठल्याही अधिकृत गोष्टीची पुष्टी करत नाही आहोत किंवा आपला कोणाच्या भावना दुखवणं किंवा थेट आरोप करणं आपला उद्देश नाही. तर ही सोशल मीडियावर चर्चा याच्याहून तयार केली ही फक्त एक शक्यता आहे. पण आता तुम्हाला नेमकं काय वाटतं? 27 तारखेला घडलेल्या या घडामोडी केवळ एक अपघात होत्या की यामागे कोणाचा तरी हात होता? तो संशयास्पद फोन कोणाचा असावा असं तुम्हाला वाटतं? तुमच्या मनात जी काही शंका असेल किंवा तुम्हाला जे काही माहिती असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष आहे. अशाच धक्कादायक आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा सत्य काय ते. धन्यवाद.